गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील काही तासापासून आपण सहकाराची तत्त्वे आणि पद्धती या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांची अचूक उत्तरे कशा पद्धतीनं आपल्याला लिहावयाची आहेत या अनुषंगानं आपण तयारी करत होतो, सराव करत होतो. त्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले की भारतातील पहिला सहकारी कायदा कोणत्या साली पास झाला. यावर सुद्धा तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला, तसेच मॅक्लागन समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते, सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले आहे, सहकारी संस्थांचे सभासदत्व कशा प्रकारचं असतं, इच्छिक स्वरूपाचं असतं का सक्तीचं असतं का अनैच्छिक स्वरूपाचं असतं, या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतली. तसेच सहकारी संस्थांमध्ये कोणकोणत्या प्रकारचं संघटन असतं, सहकारी संस्था लाभांशाचे जास्तीत जास्त किती टक्केपर्यंत वाटप करू शकतात, औद्योगिक सहकारी संस्था ह्या कुणाला मदत करतात, गरीब घटकाला मदत करतात, लघु उद्योजकांना मदत करतात की कारागीर आणि सुशिक्षित बेरोजगारांना मदत करतात, या संदर्भात बहुपर्यायी प्रश्न आपण पाहिला होता. तसेच भूविकास बँक शेतीला किती मुदतीसाठी कर्ज पुरवठा करते, अति अल्प मुदतीसाठी का अल्प मुदतीसाठी का मध्यम मुदतीसाठी का दीर्घ मुदतीसाठी, या संदर्भातला आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा कोणत्या वर्षी पास झाला या संदर्भात आपण त्या ठिकाणी माहिती घेतली. अशा पद्धतीनं आपण मागील तासामध्ये बहुपर्यायी प्रश्न, सहकाराची तत्त्वे आणि पद्धती या पेपरच्या अभ्यासक्रमावर तयार केली आणि ती कशा पद्धतीनं सोडवावयाची याबाबतचा सराव केला. आजच्या तासामध्ये आपण मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला याबाबतचा एक बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. तसेच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था किती मुदतीचे कर्ज पुरवतात याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला या 3 मुद्द्यांबाबत आपण त्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न तयार करणार आहोत आणि त्यातला योग्य पर्याय कोणता आणि कशा पद्धतीनं तो निवडायचा या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर आजच्या तासातील पहिला बहुपर्यायी प्रश्न, मॅक्लागन समितीने समितीचा स्वतःचा अहवाल रिकामी जागा या वर्षी सादर केला.
मॅक्लागन समिती सहकाराच्या बाबतीत नेमण्यात आलेली होती. या समितीने सहकारी संस्थांचा, सहकार पद्धतीचा, सहकारी क्षेत्राचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर केला. तर तो अहवाल मॅक्लागन समितीने कोणत्या वर्षी सादर केला ते वर्ष आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. पर्याय अ आहे 1954 1954. पर्याय ब आहे 1964 1964 आणि पर्याय क आहे 1915 1915 आणि पर्याय ड आहे 1965 1965. तर या 4 पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे. तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल रिकामी जागा या वर्षी सादर केला. कोणत्या वर्षी सादर केला? अ आहे 1954. 1954ला केला का? नाही. ब आहे 1964. 1964ला केला का? नाही. क आहे 1915. तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल, समितीला दिलेल्या कार्याचा अहवाल 1915मध्ये त्या ठिकाणी सरकारला सादर केला आहे. त्यामुळे क पर्याय हा योग्य पर्याय आहे 1915. ड पर्याय होता 1965. तर ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय क आहे 1915. त्यामुळे मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल हा 1915मध्ये सादर केलेला आहे. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर, प्रश्न क्रमांक 17. क्वेश्चन नंबर 70. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था रिकामी जागा मुदतीचे कर्ज देते. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था रिकामी जागा मुदतीचे कर्ज देते. पर्याय अ आहे अति अल्प मुदतीचे. पर्याय ब आहे अल्प मुदतीचे. पर्याय क आहे मध्यम मुदतीचे आणि पर्याय ड आहे दीर्घ मुदतीचे. तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था रिकामी जागा मुदतीचे कर्ज देते. तर अ अति अल्प मुदत हा पर्याय अयोग्य आहे. कारण प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था अति अल्प मुदतीचे कर्ज देत नाही. ब पर्याय आहे अल्प. तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या अल्प मुदतीचे कर्ज देतात. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे मध्यम. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था मध्यम मुदतीचे सुद्धा कर्ज देत नाही. त्यामुळे क पर्याय चुकीचा आहे. आणि ड होतं दीर्घ. प्राथमिक सहकारी पतपुरवठा ह्या दीर्घ मुदतीचे सुद्धा कर्ज देत नाहीत. त्यामुळे अ अति अल्प, क मध्यम आणि ड दीर्घ हे पर्याय हे चुकीचे पर्याय आहेत. बरोबर पर्याय, योग्य पर्याय, अचूक पर्याय आहे ब अल्प. कारण प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना त्या ठिकाणी अल्प मुदतीचे कर्ज देत असतात. त्यामुळे ब पर्याय अल्प मुदतीचे हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक 18.
भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना रिकामी जागा येथे सुरू झाला. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना रिकामी जागा येथे सुरू झाला. कुठे सुरू झाला? अ. संगमनेर, ब. छत्रपती संभाजीनगर, क. प्रवरानगर, ड. वसमतनगर. पुन्हा एकदा ऐका प्रश्न. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना रिकामी जागा येथे सुरू झाला. तर भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झालेला आहे? अ. संगमनेरला झाला का? नाही. ब. छत्रपती संभाजीनगर. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झाला का? नाही. क. प्रवरानगर. तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. ड पर्याय होता वसमतनगर. तर वसमतनगरला सुद्धा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झालेला नाही. म्हणून भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. अ पर्याय संगमनेर हा चुकीचा आहे. ब पर्याय छत्रपती संभाजीनगर हा चुकीचा आहे. आणि ड पर्याय वसमतनगर हा सुद्धा चुकीचा आहे. तर योग्य पर्याय आहे, अचूक पर्याय आहे क. प्रवरानगर. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासूया. धन्यवाद.